उघाची सांभाळिलो माय बापा सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा तुम्ही संती कृपा केली गंगेचा दी उघाची पोरसिया जीवधाला तुका ठेला मौन्याची पोरसिया जीवधाला तुका ठेला मौन्याची तुम्ही संती कृपा केली गंगेचा दी उघाची नमो ज्ञानेश्वरा सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वरीन करावा अवधेर संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जुगं शिरसा गुरुंतम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण देशबंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता जडलो तू आता पायी जडलो तू आता पायी होऊ काही वेगळा तुम्ही संती कृपा केली गंगे चाली ओघाची सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने आपल्या जीवनामध्ये जी अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेच्या उंचीवर जाऊन आपण ज्यांच्या कृपेने या उंचीवर आलो त्या संतांपुढे मोठ्या कृतज्ञता बुद्धीने आपल्या अवस्थेचा परिहार देत आहेत. विठाला विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबा यांच्या या पावन दरबारात संत श्री निवृत्तीनाथ ज्या सभागृहाला नाव आहे अशा पावन अर्थातच निवृत्तीनाथाच्या छत्रछायेत उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये संत श्री ज्ञानदेव सेवा मंडळ या मंडळाच्या माध्यमातून देवभक्ताच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन याचा औचित्य साधून गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असणारा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात सर्व न्यासाच्या नेतृत्वात सर्व भाविकांच्या सहकार्याने संपन्न होतो आहे आणि या वर्षीच्या या उत्सवातील ही 6व्या दिवसाची चिंतन सेवा करण्याचं सौभाग्य मला सर्व उत्सव समिती यांच्या माध्यमातून प्राप्त झालं. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला गेल्या वर्षी ही सेवा दिली होती पण ज्यांनी मला परमार्थाला लावलं ज्या साधूने मला आनंदीला आणून घातलं असे आमचे गुरु महाराज त्यांचं देहावसान गेल्या वर्षी झालं आणि मी प्रवासाला निघालो तिकडून निरोप आला की महाराजांचं जाणं घडलं म्हणून मला प्रवास निम्म्यात सोडून तिकडे जावं लागलं. मी मंडळापुढे विनंती केली अशी अशी माझी अडचण आहे आणि मंडळाने मोठ्या उदार अंतकरणाने ते समजावून घेतलं. कशावरून समजावून घेतलं या वर्षी आमंत्रण दिलं त्याच्यावरून समजावून घेतलं. म्हणून मंडळाचा मी आभारी आहे आणि माझ्याकडून गेल्या वर्षी ज्ञानोबाराची सेवा घडली नाही. ज्ञानोबा तुमचा सुद्धा मी अपराधी आहे म्हणून ज्ञानोबाराच्या चरणी क्षमा याचना करून ज्ञान अभंगाचं चिंतन आपण करू. गोड तुकाराम महाराजांचा अभंग आपण निवडलाय की ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी संत कृपेने प्राप्त अवस्थेचा परिहार दिलेला आहे. ऐकलं का? माणसाला परमार्थामध्ये उंची जर गाठायची ठरली तर त्याकरता काही कृपेची आवश्यकता आहे.
कारण का प्रयत्नाने साधनाने म्हणजे बोलायचं जर ठरलं तर संसारातही प्रयत्न करावे लागतात आणि परमार्थातही प्रयत्न करावे लागतात. संसारातल्या प्रयत्नाला श्रम म्हणतात आणि परमार्थातल्या प्रयत्नाला साधना म्हणतात. परमार्थामध्ये जे प्रयत्न आहेत काही प्राप्ती करतात त्याला काय म्हणतात? साधना म्हणतात. साध्याला डोळ्यासमोर ठेवून केले जाणारे परिश्रम म्हणजे काय? साधना. ती साधना आहे. आणि संसारामध्ये काय आहेत? कष्ट आहेत, सायास आहेत. सायास आहे कधीशी प्रपंचातल्या कष्टाला काय आहे? सायास आहेत. ही संज्ञा आहे आणि इकडे साधन आहे. पण संसारातही कष्ट आहेत, परमार्थातही कष्ट आहेत. पण ऐकलं का? नुसत्या कष्टाने अर्थात श्रमाने संसार पूर्ण होत नाही. त्याला प्रारब्धाने साथ द्यावी लागते. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जाता पैसे घर निघे, ज्ञानोबराची भाषा. आणि परमार्थामध्ये साधकाला साधनेला कृपेने जोड द्यावी लागते. तेव्हा जीवन पूर्णत्वाकडे येतं. पण महाराजांची भाषा आहे, कृपा या केली संतजनी. परमार्थामध्ये कोणाची कृपा लागते? परमार्थातल्या कृपेचा 4 प्रकाराने विचार आपल्याकडे आला. पहिली आहे आत्मकृपा, दुसरी आहे शास्त्र कृपा, तिसरी काही साधकाच्या जीवनात आधी संत कृपा नंतर देव कृपा, आणि काही साधकाच्या जीवनात आधी देव कृपा आणि नंतर संत कृपा. क्रम काय आहे याहीपेक्षा या कृपा लागतात हे मात्र निश्चित आहे. आत्मकृपा, इथं आत्मकृपा, आत्मा शब्द इथं आपण जो सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, जो परमात्म्याचाच अंश आहे तो आत्मा या अर्थानं नाही. इथं आत्मा शब्द अंतःकरण या अर्थाने. योग युक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. तिथं योग युक्त विशुद्धात्मा विजितात्मा आहे ना, तिथं एक आत्मा अंतःकरण या अर्थाने. म्हणजे परमार्थात पहिली कृपा कोणाची लागते? अंतःकरणाची कृपा लागते. त्याला आत्मकृपा म्हणतात. अर्थात मला परमार्थ करायचा आहे हे सगळ्यात आधी कुणी ठरवावं लागतं? आपल्या मनाने ठरवावं लागतं. मनाची कृपा लागते. प्रमाण आपल्याकडे कायम आहे. मनुराजा एक देहपुरी. या देहपुरीचा एक राजा आहे, त्याचं नाव काय आहे? मन. तुम्ही जर लहानपणी गोष्टी ऐकल्या असतील तर जुन्या काळी आपल्याला आजी जी गोष्टी सांगायची त्याचे सुरुवातीचे 4 वाक्य ठरलेले असायचे. 8 पाठ आहे तुम्हाला, त्या नगरामध्ये एक पाठ आहे तुम्हाला, त्या राजाला 2 बायका पाठ आहे तुम्हाला. आता 4थ्या वाक्याला मदत करा. आता 2 बायकातली एक आणि एक अशीच गोष्ट सांगणार तुम्हाला. आता नवद्वारे पुरी देही. नवद्वाराची काय आहे? पुरी आहे. आणि या पुरीमध्ये राजा राहतो. त्या राजाचं नाव काय आहे? मन नावाचा राजा आहे. मनुराजा एक देहपुरी. आता या देहपुरी राज्यात जो मन नावाचा राजा आहे त्याला पण 2 बायका आहेत. असं तो असे नांदत तो त्यासी दोही नारी. आता इथं जरी नसलं तर अध्यात्मिक आता पुढचे वाक्य घ्यावे लागतात. या मनाला किती बायका? 2. पैकीच पहिल्या बायकोचं नाव आहे निवृत्ती आणि दुसऱ्या बायकोचं नाव आहे प्रवृत्ती. निवृत्ती म्हणजे काय आणि प्रवृत्ती म्हणजे काय? विषयाचा त्याग करून परमार्थाकडे केलेला प्रवास म्हणजे निवृत्ती, आणि देवाचा त्याग करून विषयाकडे केलेला प्रवास म्हणजे प्रवृत्ती. अजून सोपं बोलू का? सोपं बोलू का? आपलं मन, मनाला किती बायका आहेत? प्रत्येकाच्या 2. आपलं मन आज कोण्या बाईच्या घरी आहे कसं ओळखायचं? त्याला बायका किती? 2. मग आज आपलं मन प्रवृत्तीच्या घरी आहे का निवृत्तीच्या घरी आहे हे कसं ओळखायचं? आपलं जर मन म्हणू लागलं ना रे कीर्तनाला चल, ओळखून जावं आज मनासोबत कोण आहे? निवृत्ती आहे. आणि आपलं मन म्हणू लागलं चल मॉलला जाऊ, मल्टिप्लस तर समजून जावं आपलं मन काय म्हणतंय. आज मन कुठे आहे? प्रवृत्तीच्या घरी. महाराज कीर्तनात येऊन सुद्धा मन 2 प्रकारे करू शकता. बरं, कीर्तनाला 2ही बायका येतात, प्रवृत्ती येते निवृत्ती येते. कीर्तनात आल्यानंतर कीर्तनातून चांगले विचार घरी नेऊ असं आपलं मन म्हणू लागलं ते समजून जावं आपलं मन कोणाच्या घरी आहे? निवृत्तीच्या घरी आहे. आणि कीर्तनातून एक चांगली चप्पल घरी नेऊ असं असतो विनोदाचा भाग सोडा. आणि तुम्हाला सगळ्यांना जाहीर सांगतो, कीर्तनात चपला चोरीला जात नसतात. ऐकताय ना? कीर्तनात चपला चोरीला जात नसतात. ज्यांना गरज असते ते नेत असतात. हे ध्यानात ठेवा. बरं, आपली चप्पल कोणी नेली तर म्हणायचं माझी चप्पल चोरीला गेली असं कधीच म्हणायचं. तर काय म्हणायचं? ज्याला गरज होती
त्यांना त्याने नेली. उलट मी भाग्यवान आहे कोणाच्या तरी गरजेला उपयोगाला आलो. फक्त 8-8 दिवसाला तसं होऊ नये एवढीच प्रार्थना. प्रवृत्ती आणि निवृत्ती, दोन बायका, प्रवृत्ती आणि निवृत्ती. पण हे मन आहे ना, रंगनाथ गुरुजीची भाषा आहे. आणि गुरुजीची भाषा किती जहाल असते हे सगळ्याला माहिती आहे. मी वापरू का तेवढं वाक्य गुरुजी जे वापरायचे ते? तर मी पण परभणीचाच आहे. चला मला गुरुजी नाही होता आलं तरी काय हरकत नाही, पण माझं भाग्य आहे रंगनाथ गुरुजी ज्या जिल्ह्यात जन्माला आले त्या जिल्ह्यात मला जन्म मिळाला. माझ्या वेळेला नाही शोभणार नकोच ते वाक्य. ते गुरुजी काय म्हणायचे की मन आहे हे जास्त प्रवृत्तीकडे पळतं, निवृत्तीकडे जास्त पळत नाही आपलं मन. असं का करतं? गुरुजी म्हणायचे पहिल्या बायकोपेक्षा दुसरीच लाडकी असते असं गुरुजी म्हणायचे. गुरुजीच्या अजून भाषेतून माझी हिंमत होत नाही. असं चला, हे मन जास्त प्रवृत्तीकडे पळतं, आपलं मन देवाकडे जास्त पळत नाही. तुम्हाला एक साधं गुरु, आपल्याकडे एखादं कामाला मजूर आला, शेतात म्हणा किंवा काही घरात तुमच्या जुन्या भांड्याला जे येणाऱ्या महिला असतात काय जे मजूर आहे, खरं सांगा असं वाटतं का नाही तिनं काम जास्त करावं? आपल्या शेतात कोणी मजूर आला वाटतं का नाही तिने अर्धा एक तास काम जास्त करावं? वाटतं का नाही? आणि त्याने जर अर्धा एक तास काम जास्त केलं तर काय होतो? दुःख होतं का आनंद होतो? आनंद होतो, है की नाही? म्हणजे आपल्याकडे आलेल्या मजुराने तासभर जर काम जास्त केलं तर माणसाला काय होतो? आनंद होतो. आणि आपल्याकडे आलेल्या कीर्तनकारानं 10 मिनिटं जर कीर्तन जास्त केलं, याच्यातच उत्तर आहे, याच्यातच उत्तर आहे. आपलं मन जास्त प्रवृत्तीकडे धावतं का निवृत्तीकडे धावतं? तर आपल्या मनाचा स्वभाव ज्ञानोबा म्हणतात, थाला राधावे पाणी भ्रमर पुष्पाची घाणी नाना सुटला सांजवणी वत्सुची पा. कारण काय विषय म्हणजे काय? पतन. एक शब्द, एक शब्द काय? पतन. आणि नियमच असा आहे, उंचावरची वस्तू खाली पडायला त्रास होत नाही, खालची वस्तू वर न्यायला त्रास होतो. तसं विचार पडण्याकरता, माणसाची नियत पडण्याकरता त्रास होत नाही, माणसाला विचाराची उंची गाठायला त्रास होत असतो. त्या म्हणजे प्रवृत्ती हा जीवाचा स्वभाव आहे, निवृत्ती हा जीवाचा पुरुषार्थ आहे. निवृत्ती पुरुषार्थानं करायला लागते, प्रवृत्ती सहज आहे. भागवतातली ओवी, एकनाथी भागवतातली, वेदे न करिता प्रेरणा आणि सहज विषयावरी वासना. विषयावरी वासना कशी आहे? सहज आहे, सहज. हो, पण वेदे न करिता प्रेरणा, वेदानं प्रेरणाही केली नाही तरी विषयावर वासना आहे. आपलं मन कुठं जास्त जातं? प्रवृत्तीकडे जातं. पण हेच मन प्रवृत्तीवरून निवृत्तीला आलं, समजावं त्याने कृपा केली, त्यांनी कृपा केली आम्हावरी गा. ज्ञानोबाराचा दरबार आहे. ज्ञानोबाराचे प्रमाण म्हणायचं मोह मला आवडत नाही. ज्ञानोबारा म्हणतात, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्ती आले,
पण ते जर परमार्थ करू लागला की समजून जावं आज आमच्या मनानं काय केली, कृपा केली, याला म्हणतात आत्मकृपा. पण ऐकलं का, साधू संतांनी सावध केलं आम्हाला, बाळा या मनाच्या मागं फिरणं चांगलं नाही. मनामागे नांद्या होऊनी फिरे तुकोबारा म्हणतात. हो, मन आपलं कुठेही नेतं, पण आपण कुठेही जाऊ नये, उलट मनाला मनात जावं, गोंधळाने जावं. मोहरोनी चित्ता, काय शब्द गोडे तुकोबारायचा, मोहरोनी चित्ता वरी हळू जाणू हिता. या चित्ताला गोंजरून गांजरून कुठे आणायचं, इकडे आणायचं. गोंजरून जर आलं नाही तर मन मारुनी मेंढा मुठी, आशा मनसा कृष्णा सुती, भाव भक्ती नैवेद्यताती आणि भरुणी केला आकारा, रंगा येई हो जगदंबे, सावळी डोळसे तुझे श्रीमुख साजरे ते मी केदवा देखील. या मनाचं लय ऐकायचं नाही. एक जोशी नावाचा अभंग आहे नाथाचा, जोशी आहे ना आपल्याकडे जोशी. त्या जोशी आणि अभंगाचे प्रमाणे मनाच्या समोर लय गोडे म्हणायचं का, पण त्याची चाल आधी तुम्हाला शिकवावं लागेल, त्याच्याशिवाय पुढे जाता यायचं नाही. महाराज कसं आहे, आपल्याकडे बाळछंद म्हणताना प्रत्येक तुकड्याला आपण बाबा बाळछंद म्हणतो. अलक्ष लक्ष्मी लक्षी बाबा बाळ छंदो, ते दिसते दोन्ही पक्षी बाबा बाळ छंदो, वेद चंद्र सूर्य आहे जी साक्षी बाबा बाळ छंदो. बाळछंद म्हणायची पद्धत आहे. पुन्हा कावडीमध्ये आहारे भाई म्हणायची पद्धत आहे. समुद्र नदी नोहे पैगा आहा आहारे भाई, समुद्र आपलं पाषाण म्हणून ये लिंगा आहा आहारे भाई. एक वासुदेव सुद्धा आपण असंच म्हणतो, कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही, नका कुलो संसार भ्रमारे तुम्ही. ही जी पद्धत आहे ना, तशी वासुद आपलं जोशी म्हणताना होय नाना म्हणण्याची पद्धत आहे. काय म्हणावं लागते, होय नाना. तुम्ही ऐकले का माझं काय? नाही सांगा मग, सांगतो मग ऐका, आधी शिकवतो. तुम्ही सगळ्यांनी काय म्हणायचं, होय नाना होय नाना होय नाना होय नाना म्हणा. चौथा तुकडा झटक्यात म्हणल्याशिवाय तालात बसत नाही, जाणार राहत. होय नाना होय नाना होय नाना होय नाना. तयार आहे तुम्ही म्हणायचं. हा, मनाची पाटील देह गाडीचा होय ना, विश्वास धरून त्याचा गात करी माता. होय नाना 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 होय नाना. मनाची पाटील देह गाडीचा होय नाना होय नाना होय, विश्वास धरून त्याचा होय नाना होय नाना होय नाना होय, गात करी माता होय नाना होय नाना होय नाना होय नाना. आपडाल पशी मी आलो रायाचा जोशी, बोलाये काका मी आलो रायाचा जोशी, बोलाये काका मी आलो रायाचा जोशी, बोलाये काका मी आलो रायाचा जोशी,
करील नेमाचा पडाल पशी मनाजी पाटील देहगावीचा काय म्हटले? मनाजी पाटील देहगावीचा विश्वास धरू नका त्याचा घात करील नियमाचा. आणि जर तुम्ही त्याच्या नादी लागले त्याचं ऐकलं त्याने तुमच्या नियमांचा घात केला तर पडाल फशी तुम्ही फसार व्हा. म्हणून चला फसायचं नाही त्याला प्रवृत्त करायचं त्याची कृपा प्राप्त करून घ्यायची. परमार्थात पहिली कृपा कोणाची? आत्मकृपा. आलं पण परमार्थात. परमार्थ एवढा सोपा आहे का कळायला? कळत नाही बा. मग शास्त्र तीन गोष्टी परमार्थात कळायला पाहिजे. सगळ्यात आधी माझा अधिकार कोण्या साधनात हे कळालं पाहिजे. बऱ्याच लोकांचा बराच काळ आनंद कशात व्हायचा तो माहिती का? नेमकं मी पक्वा शिकलो पाहिजे का गायन शिकलो पाहिजे का कीर्तन शिकलो पाहिजे त्याच्यातच वेळ. चांगल्या पक्वाच्या पक्वाच ऐकला नाही 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 आपल्याला पक्वाच्या व्हायची घेतला पक्वा गेला घाटावर. एक दिवशी कोणाचं तरी चांगलं गायन ऐकलं नाही 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 आपल्याला आता गायन शिकायचं पक्वातीला बाजूला ठेवून बसला गायन. एका दिवशी कोणाचं तरी चांगलं कीर्तन ऐकलं नाही 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 आपल्याला कीर्तन करायचं. दोन्ही दिलं सोडून करायला लागला कीर्तन आहे की नाही. कोणी ट्रिप काढलेला पैसा दिसला आपल्या ट्रिपच काढायचा माझा अधिकार कशात हे कळायला पाहिजे. कर्मात आहे योगात आहे का ज्ञानात आहे हे आधी अधिकाराचा परिचय व्हावा. अधिकार झाल्यानंतर साधन साधलं पाहिजे. नुसतं साधन असून चालत नाही. पुरणपोळ्याला काय काय लागतं? बाजरी मीठ काय काय लागतं? हरभऱ्याची डाळ गूळ आणि कढी आहे की नाही. एवढं दिल्यानं पोळी होते का? एवढं दिल्यानंतर ते साधलं पाहिजे आहे की नाही. कणिक चांगली हाटली पाहिजे. काय केली पाहिजे? कणिक मळली पाहिजे. पुरण शिजलं पाहिजे. नंतर मस्त पुरणाची वाटी करून त्यात कणिक मस्त साधन त्याने साधती साधने आहे की नाही. साधन पुन्हा काय झालं पाहिजे? साधलं पाहिजे. याच्या करता साधनाचे ज्ञान पाहिजे. पहिलं ज्ञान अधिकाराचं, दुसरं ज्ञान साधनाचं आणि तिसरं ज्ञान साध्याचं. या साधकांनी या साधनातून काय साध्य करायचं आणि या तिन्ही गोष्टीचं ज्ञान माणसाला शास्त्र करून देतं. हो योगस्त्रयामया प्रोक्ता तीन प्रकारचा योग आहे. मग काय सांगितलं? तीन प्रकारचा योग आहे. कोणता कोणता? एक ज्ञान योग आहे, एक कर्म योग आहे, एक भक्ती योग आहे. पण देवा कोणा करता कोणता योग आहे? जे भोगी आहेत त्यांच्या करता कर्म योग आहे. जे त्यागी आहेत त्यांच्या करता ज्ञान योग आहे. आणि जे जास्त भोगी नाही आणि जास्त त्यागी नाही आपल्यासारखे. आपण भोगी म्हणावं तर कीर्तनात बसतो आणि त्यागी म्हणावं तर 10 वाजायची वाट पाहतोय. भोगी नाही तर आम्ही त्यागी नाही. आपल्या करता उपासना आहे. तुझा अधिकार कोण्या साधनात आहे व ती उपासना कशी केली पाहिजे आणि त्या उपासनेतून काय मिळवलं पाहिजे हे परमार्थात आल्यावर कोण सांगतं? शास्त्र सांगतं. पण हातात ग्रंथ पडला म्हणजे होत नाही. त्या शास्त्राची सुद्धा काय व्हावी लागते? कृपा. हो शास्त्र योनित्वात शास्त्र सांगतं. शास्त्र कृपा. त्यानंतर नामदेवरायासारख्या साधूच्या जीवनात आधी देवाची कृपा नंतर संतांची कृपा आहे. आणि वाऱ्याच्या जीवनात आधी संत कृपा आहे. ध्रुवाच्या जीवनात आधी संत कृपा आहे आणि नंतर देव कृपा आहे. कोणती असो पण या 4 कृपा झाल्याशिवाय परमार्थ पूर्ण होत नाही. या 4 कृपा गरजेच्या आहेत. पण ऐका या 4 कृपेमध्ये प्रधान कृपा कोणती? मला माहितीच आहे. मला वाटलं तुम्ही संत म्हणणार. का म्हणणार? तीच प्रधान आहे. बरोबर युक्ती द्या पटवून द्या. ऐका युक्ती ऐका. 3 कृपा झाल्या. आत्मकृपा झाली, शास्त्र कृपा झाली, देव कृपा झाली आणि जर संत कृपा झाली नाही ना या 3 कृपेला अर्थ उलट नाही. आता याच्या उलट आहे. ज्याच्या जीवनात संत कृपा झाली या 3 कृपा आपोआप होतात.
उदाहरण देऊ देवीला जीवनात संत कृपा झाली की शास्त्र कृपा आपोआप होते. याला उदाहरण शंकराचार्याच्या जीवनात तोटकाचार्याचे आणि नाथांच्या चरित्रात गावोबाचे. संतांची कृपा झाली युद्धकांडामध्ये, युद्धकांडाच्या इथल्या अध्यायापर्यंत 31व्या अध्यायापर्यंत नाथाने रामायण सांगितलं. त्या पुढचं रामायण गावबानं सांगितलं. पण गावबाची ओवी का नाथाची ओवी विवेक करता येत नाही, करता येत नाही. आणि गावबा कोण होते? केवळ पुरण खाण्याकरता आलेले. भक्ती बाबा म्हणायचे आम्ही पुरणपोळीचे संत, आमचा लागे ना कोणा अंत, आम्हाला नको आंबट वडा, बुंदीचा लाडू वडा. भक्ती आबाचा भक्ती बाबा म्हणायचे पुरणपोळी खायला आलेला. पण कृपा झाली, शास्त्र कृपा होऊन गेली, संत कृपा झाली की मनाची कृपा होते. याला गोड भागवतातलं उदाहरण. पिंगला नाम वेश्यास्ती, पिंगला नावाची वेश्या जनकाच्या दरबारात आहे. कोणाच्या? जनकाच्या दरबारात. हे प्रकरण कसं आलं? भागवतामध्ये एकादश स्कंदात दत्तात्रयाच्या 24 गुरुची यादी आहे. यदू आणि अवधूत संवादामध्ये किती यादी? 24 गुरूंची यादी आहे. तर त्या 24 गुरु मध्ये दत्तप्रभूने एका वेश्येला गुरु केलं. तिचं नाव काय? पिंगला. पिंगला. त्या पिंगलीला का बरं गुरु केलं? प्रकरण असं आहे की पुरुषाची वाट पाहते, पण पुरुष आलेला नाही. तिच्या अंतःकरणात एकदम वैराग्य निर्माण झालं आणि ती म्हटली अगं मी कोण्या पुरुषाची वाट पाहते जे स्वतःची तृप्ती करण्याकरता माझ्याकडे येतात, ते मला तृप्त कशी करतील? नाही नाही, चुकतंय माझं काहीतरी. नाही नाही, मग तृप्त होण्याकरता रमण्यासाठी हा पुरुष नाहीये. कोणता पुरुष आहे? म्हणजे माझं स्वरूप आत्माराम हाच खरा पुरुष आहे. तो कसा आहे? तिने दिलेली विशेषण काय काय आहेत बघा. संतम, समीपे, रमणम, रतिप्रदम, नित्यम. किती विशेषण दिले आत्म्याला? तिने 4. संतम असलेला, समीपम माझं स्वरूप असणं जवळचा, संतम असलेला, समीपम जवळचा, संतम समीपे, रमणम रमण्यास योग्य असणारा, रतिप्रदम आनंद देणारा. रतिप्रदम म्हणजे देणारा, प्रदम म्हणजे देणारा, रती म्हणजे आनंद, प्रेम, प्रेम देणारा. नित्यम पुन्हा अनित्य नाही, तो कसा आहे? नित्य आहे. आणि अशा आत्म्याला, आत्मपुरुषाला मी सोडलं आणि अकामदम दुःख भयादी शोकम, अकामदम असणाऱ्या पुरुषाशी मी त्यांची वाट पाहते, धिक्कार आहे माझ्या जीवनाचा. असे तिचे वैराग्याचे बोध निर्माण झाले. दत्तप्रभूने ते ऐकले आणि दत्तप्रभू म्हणले वा, याला म्हणतात वैराग्य. आजपासून तू माझे गुरु. केलं पिंगलीला. मला हे नव्हतं सांगायचं, मला सांगायचं की पुढे पिंगला जनकाच्या दरबारात म्हणजे नगरामध्ये अनेक वर्षापासून वेश्या व्यवसाय करते. हा एकच दिवस असेल काय की परपुरुष आला नाही? असे घटना अनेक वेळा घडली असतील. पण पिंगलीला वैराग्य त्याच दिवशी का निर्माण झाले याचा भाव सांगताना स्वामी अखंडानंद सरस्वतीने फार गोड भाव सांगितला. ते म्हणतात एरवी तिच्या जीवनात असे प्रसंग आले पण तिला हे वैराग्याचे उद्गार निघाले नाही, हा विचार तिला स्फुरला नाही. पण तिला त्याच दिवशी तो विचार का स्फुरला? त्याचं एक कारण आहे, कारण त्या दिवशी त्या नगरीमध्ये दत्तप्रभू सारखा महात्मा आला होता म्हणून स्फुरले. सत्पुरुष ज्या गावात राहतात, सत्पुरुषाच्या सहवासात राहिलं की माणसाचं मन आपोआप बदलते. आणि बोलू का, आमचे वैकुंठवासी भोले बाबा म्हणायचे ज्यांच्या जवळ बसल्यानंतर मन उल्लसित होतं, भजन करावं वाटतं, कीर्तन करावं वाटतं, समजून जावं हा प्युअर साधू. जरी 2 बायकाचा नवरा असला तरी पुढाय का ज्याच्याजवळ बसलं की वाटतं नुसतं पैसा कमवावा. 2 BHK 3 BHK 2 गाळे, समजून जावं हा पक्का डाकू आहे कीर्तनकार असला तरी. पैसता संताचे संगती कळवाले आपुले कोणीच नवती. आणि निश्चय चित्ती दृढ झाला, संत कृपा झाली की आत्मकृपा सहजच होते. एक बोलू का, मी माझ्या अनुभवातून एक विचार सांगतो. आमचे गुरुजी होते वैकुंठवासी रामचंद्र बाबा होते.
एका वाक्यात माझ्या गुरुचं वर्णन करू. ज्यांच्याकडे आम्ही भजन शिकलो ते गुरुवारी आमचे रामचंद्र बाबा बोधे बाबा म्हणजे काय, जेव्हा निष्ठा करायला येण्याची इच्छा करते ना तेव्हा बोधे बाबा सारख्या साधूच्या रूपाने अवताराला येते. ध्यानात पायामध्ये 5 ते 6 कुरूप होते तरी पंढरपुरात कधी चप्पल घातली. मांडीचं हाड मोडलं, डायबिटीस झाला तर निर्जला कधी सोडली नाही. आणि निर्जलीच्या दिवशी 6 तास भजन आणि 4 तास कीर्तन आणि संध्याकाळी जप केल्याशिवाय आमचे महात्मे कधी आडवी पडले. डायबिटीस असताना सुद्धा पाण्याचा थेंब घेत नव्हते. पाण्याचं ते डॉक्टर म्हणायचे तुमची शुगर काय होत नाही, मरेपर्यंत केलं हे सगळं. असे गुरुजी आमचे बोधे बाबा महाराज. आमचा अनुभव असा आहे, आम्ही पंढरपूरला त्यांच्या जवळ गेलो, परमार्थ करायची गरजच नव्हती, परमार्थ आपोआप होत होता. सत्पुरुषाच्या सहवासात गेलं ना परमार्थ करावा लागत नाही, तो आपोआप होतो. कशाप्रमाणे, मी माझा अनुभव आणि ठाण्यातला समज. घटना आहे 2002 सालची. किती वर्ष झाले? 23 वर्ष झाली. तात्यासोबत पहिल्यांदा ठाण्यात आलो. आता मला त्या भाविकांचं नाव आठवलं ना, त्यांच्या घरी मुक्कामी होतो. आणि दिव्याला तात्याचा एक भक्त राहत होता. दिवा दिशा बरोबर आहे का माझा? दिवा इकडे गेली बरोबर आहे की? दिव्याला त्याचा भक्त राहतो. तो म्हटला तात्या आमच्या घरी जेवायला या. तात्या मी सोमवार सोडायला येऊ. आणि सोमवार संध्याकाळच्या वेळेला मग ठाण्याला आम्ही गेलो. कुठे? ठाण्याला. आणि ठाण्याला संध्याकाळी 5-6च्या वेळेला मुंबई येणाऱ्या कल्याणकडे जाणाऱ्या या गाडी. आणि महाराज मी पहिल्यांदा माझा लोकल प्रवास, मला काहीच माहित नव्हतं त्याला. तात्या पुढे निघून गेले. मला बोलले मागच्या गाडीने गाडी भरून आली. मुंबईला नाही, आता पुढची रिकामी आल्यावर मग जाऊ. दुसरी ती तशीच, तिसरी तशीच. तिथे ते भेळपुरीवाला होता. ते महाराज तुम्हाला वाटत होता विचार, तुम्हाला जायचं कुठे? राव दिव्याला जायचे, पण मला दिवाच लागला. गाडीची रिकामी येणार. मी म्हणतो ही येते. ते महाराज रात्री 8 पर्यंत जरी तुम्ही उभे राहिले गाडी अशा येणार. तुम्हाला जर जायचं असेल त्या गर्दीतच तुम्हाला बसावं लागेल. पण मला कोणी बसू देत नाही. तुम्हाला बसा कोण म्हणते? फक्त बसा, बसू नका. फक्त काय करा? बसा. एकदा बसलं ते लोक आपोआप बसवतात. जसं लोकर मध्ये तसं एकदा साधूच्या जवळ बसा, परमार्थ आपोआप होऊन जातो. फक्त साधू जो बळी संता पायी द्यावा जीव. एकदा त्यांच्या समासात गेले की आत्मकृपा सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी जुळावा. परमार्थ कोटी परमार्थ पोटे दृढावे. संतांजवळ गेले की आत्मकृपा सहजच होते. शास्त्रकृपा झाली, आत्मकृपा झाली. पुढचं बोलू का? एका संतांजवळ आलो ना, देवाची इच्छा नसली तरी देवाला कृपा करावीच लागते. करावीच लागते. सगळ्यात गोड प्रकरण आहे जेव्हा त्या गजेंद्राचा पाय त्या नकरानं धरला आणि आपल्या गजेंद्राचा उद्धार करून भगवान निघाले. देवाचा नकराचा संवाद आहे. नाताने फार गोड लिहिला. हो, नक्र बोले ऋषिकेशी नाम मात्रे तारी गजेंद्राशी. नक्र बोले ऋषिकेशी नाम मात्र तारीले गजेंद्राशी. अरे देवा पुढं निघालो. हातीला घेऊन
माझं काय? तुझं काय? त्रास दिला माझ्या भक्ताला. त्रास नाही दिला म्हणजे त्रास दिला असता तुमचा भक्त कधीच मेला असता. मग त्रास नाही तर काय केला? तुम्हीच म्हणले धरावे संतांचे ते पाय. धरावे संत हरिप्राप्तीशी उपाय आणि धरावे संतांचे ते पाय. जणू म्हणू जीवे तत्विधीपणे पाहते ना. आहे की नाही? अहो शास्त्रच म्हणतं तत्विज्ञानार्थ सद्गुरु एवं अभिगच्छेत. आम्ही त्याला त्रास नाही दिला. तुला संतांचे पाय करून राहिलो आणि याच्या उपर जर तुम्ही माझा उद्धार केला नाही तर मी सगळ्या गावात झेंडोरा पेटवेल. ह्या भंगावर विश्वास ठेवू नका. देवाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. बघता काय उद्धार करावा लागला. देवाला कृपा करावी लागली. मी दोन गोष्टी तुम्हाला विवेकानं अशा फरक सांगितला. 3 कृपा झाल्या. संत कृपा झाली नाही, अर्थ उरत नाही. यात ही उदाहरणं राहिली द्यायची. नामदेवराला देव बोलत होता, पण नामदेवराशी देव बोलत होते, पण जोपर्यंत खेचा स्वामीचा उपदेश झाला नाही तोपर्यंत जीवनाला अर्थ आला नाही. देवकृपेला अर्थ उरला नाही. राजा भरतावर आत्मकृपा झाली. संत कृपा न झाल्यामुळे 3 जन्म गेले. मात्र आत्मकृपा आहे का नाही राजा भरतावर? आत्मकृपा आहे. अहो सर्वस्वाचा त्याग करून गंडकीच्या काठावर गेला, पण संत कृपा नसल्यामुळे फसला. जड भरत राजा हरणेगर्भा गेला म्हणजे हरिण प्राण्यापासून जपून बर. एका युगात या हरणाने राजा भरताची वाट लावली. एका युगात या हरणाने सीतेची वाट लावली. नाडिली आशा मृगकांती सोने. आणि कलियुगामध्ये या हरणाने सलमान खानची वाट लावली. हरिण प्राणी फार कठीण. नाडिली आशा मृगकांती सोनी. भरपूर प्रमाणात असो. तात्पर्य आत्मकृपेला अर्थ उरला नाही संत कृपा न झाल्यामुळे. देवकृपेला अर्थ उरला नाही नामदेवाच्या जीवनात संत कृपा न झाल्यामुळे. हो दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन. जोपर्यंत संत कृपा झाली नाही तोपर्यंत दासोपंताच्या विद्वत्तेला अर्थ उरला नाही. कालिदास गेले बरे काशीला. अशी कथा सांगतात. आणि एका झाडाखाली त्यांचा मुक्काम पडला. तर सहज संध्याकाळी झाडावर पाहिलं तर राक्षस बसले ते झाडावर. बर ते राक्षस शास्त्र चर्चा करत होते. कोण? राक्षस. कालिदासाला प्रश्न पडला, राक्षस असून चर्चा करते, राक्षस असून चर्चा करते. त्या कालिदासाने, हो तुम्ही कोण आहे? राक्षस आहेत. आम्ही ब्रह्म राक्षस आहेत म्हटले. मग तुम्हाला शास्त्राचा एवढा अभ्यास कसा काय? आम्हाला अभ्यास आहे म्हटले, आम्ही विद्वान होतो म्हणले. आणि मग विद्वान होतो पण अहंकार धारण केला आणि आपलं ज्ञान कोणाला दिलं नाही म्हणून राक्षस झालं. आपलं ज्ञान जर कोणाला दिलं नाही पुढच्या जन्मात माणूस काय होतो? अबुधनाचारी. हो काय नाचारी. एक तरी विद्यार्थी तयार केल्याशिवाय मरायचं नसतं बरं. आम्ही अहंकार धारण केला, आमची विद्या कोणाला दिली नाही म्हणून आम्ही काय झालोय? राक्षस झालोय. कालिदासाने सहज विचार लावून सगळ्यात खांद्या भरल्या की रिकामी फांदी कशी काय? म्हणजे त्याच्यावर एक येणार आहे. कोण? म्हणजे कालिदास नावाचा कोणतरी तो येणार आहे. कालिदास, हो कालिदास नावाचा येणार आहे. कालिदासाचे डोळे उघडले. पुढे त्यांनी काय केलं देवा शपथ मला माहित नाही. मी इकडे निघून आलो. शास्त्र कृपेला अर्थ उरत नाही, संत कृपा झाली नाही तर. आणि संत कृपा झाली तर 3 कृपा आपोआप होतात. दोन्ही तुम्हाला समजावून सांगितलं. याकरता सर्वात प्रधान आहे संत कृपा. जगत कृपा भरायचं जीवन कुठून कुठपर्यंत गेलं, कुठून कुठपर्यंत गेलं. हो डोंगरावर जाताना तुका होता, येताना जगद्गुरु होऊन आला हे ध्यानात. त्या नामावलीमध्ये काही काही शब्द फार गोड आहेत. चिन्ह आपलं देवक्षेत्र निवासी होते. कोण? देवक्षेत्र निवासी. आता झाले कोण? चिन्मय सुखवासी. जिजाई रमणा अक्षय तनु गात्रा. 2 टप्पे बघा. जिजाई रमण कोण झाले? अक्षय तनु गात्र झाले. हो नारायण जनका. आता झाले कोण? रथ
साम्य सुखासी तो तारक लोकासी हरिपदाब्ज भ्रमरा है ना होते कनकाई कुमारा झाले हरिपदाब्ज भ्रमरा होते देव क्षेत्र निवासी झाले चिन्मय सुखवासी. पण मोठी माणसं जर मोठी झाली ना आणि एकूण मोठी माणसंच मोठी होतात हलकट होतच नाही. मोठी झाली ना पण आपण ज्यांच्यामुळे झालो त्यांच्याबद्दल कृतज्ञता पाहिजे बरोबर. हो आपले बी काही काही कोणाकडे शिकले हे नाव बारकेची सांगत नाही. आम्ही सुरेश दादा शिकलेला असतो कोणातरी एखाद्या आपल्या वारकऱ्या नाव सांगत नाही गुरुच पण हे सांगता महाराज एक जरी शब्द आपण कोणाकडून शिकलो तो आपले गुरु असतो. महाराज मी सांगतो आजही मी मानवतला जर गेलो ना गावी तर मला सहावीला एक हिंदीचे शिक्षक होते पिंपळे सर. ते रस्त्याला दिसले मी थांबून त्यांचं दर्शन घेतो. एकदा ते एका टेबलवर आपल्या एका दुकानात बसले होते सिगरेट पीत होते तरी मी त्यांचं दर्शन घेतो. आपल्याला त्यांनी काय केलंय शिकवलंय जगामध्ये सगळ्यात घाण वस्तू काय आहे तर कृतज्ञता आहे. उपकाराची जाण न ठेवणं. जेवढं आपण शिकलो थोडं असो जास्त असो त्याच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. आता फार मोठी आहे पण त्याला छोट करतो वेळच्या मर्यादेत 2 मिनिटात त्याला सांगतो. एक साधू रस्त्याने चालला होता लक्ष देऊन ऐका. साधू रस्त्याने चालला होता आणि स्मशानाच्या बाजूने जात होता तर त्याला स्मशानात एक बाई दिसली. पुराणात आलेली कथा आहे. कोणाला त्या साधूला एक बाई दिसली. अरे बाई माता मौली स्त्री आहे आणि स्मशानात काय करते. साधूने आळून पाहिलं तर त्या बाईने कावळा पकडला. कावळा त्याची पंख काढून त्याचं मांस सिद्ध केलं. एकदम मुळात मांसच निषिद्ध आणि त्यात कुत्र्याचा आणि कावळ्याचं मांस अति निषिद्ध. शुनीचैव श्वपाकीचे हे श्वपाक म्हणजे काय कुत्रा शिजून खाणारा चांडाळा म्हटलंय त्याला. श्वपाक अत्यंत निषिद्ध. तिला कावळ्याचं मांस तयार केलं. अरे अरे आता ते मांस तिला शिजवायचं होतं. ते पात्र पाहत होते कशा शिजवून. एक मड्याचं कपाल पडलेलं होतं कवटी तिनं ते घेतलं. पण शिजवण्याकरता पाणी नाही पण तिच्याकडे दारू होती. तिला शिजवण्याकरता काय टाकलं दारू. आता शिजवण्याकरता अग्नी पाहिजे तिने चित्तेवर ठेवलं आणि त्याच्यात काय घाण पडून पाहिजे चपला झाकून द्यावं. साधूला कुतूहल वाटला त्याच्यात नेमकं काय घाण पडायचं राहिले चपला झाकून ठेवलं. साधू त्या बाई जवळ गेला. अरे बाई तू जे शिजवते ते घाण ज्या भांड्यात शिजवते ते भांड घाण ज्या द्रव्य शिजवते ते द्रव्य घाण ज्या अग्नीवर शिजवते ते अग्नी घाण ज्या देशात शिजवतो तो देश सुद्धा घाण आणि आता याच्यात कोणती घाण पडायची राहिली तू चपला झाकून ठेवल्या. ते म्हणजे महाराज ऐका म्हटली या सगळ्या वस्तू घाण आहेत त्याचं मला ज्ञान आहे तरी मी चपला झाकून ठेवल्या. म्हणजे का आणि ह्याच्यापेक्षा जगात एक घाण वस्तू आहे ती याच्यावर पडू नये. म्हणजे बाई आता ह्याच्यापेक्षा घाण जगात राहिलाय काय ती म्हणजे कृतज्ञाची नजर ह्याच्यापेक्षा घाण आहे ती पडू नये म्हणून चपला झाकून. उपकाराची जाण न ठेवणाऱ्याची नजर याच्याही पेक्षा घाण आहे. झालं माझं गुरु कृतज्ञ होऊ नये म्हणजे जगद्गुरु तू खूप बार आहे. ज्यांच्या कृपेने आम्ही या उंचीवर आलो ज्यांच्या कृपेने या उंचीवर आलो त्या संतांजवळ जाऊन विनम्र भाषेमध्ये त्यांच्या कृपा पद्धतीला डोळ्यासमोर ठेवून तो परिहार देताना काय म्हणतात. तुम्ही संती कृपा केली तुम्ही संती कृपा
नाहीतर माझी योग्यता नाही. काय केली आजची आम्ही इथं आहोत ती कोणाची कृपा आहे? त्यांची कृपा आहे. तुमचं मला माहित नाही, मी माझं सांगतो. मधल्या काळात लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन मी गावी गेलो आणि गावी गेलो ते गेट टुगेदर आता एक खेळ आले या 5-10 वर्षामध्ये. आमचे 10वीचे क्लासमेट, आमचे सगळे गुरु वर्गमित्र, इकडे गुरुबंधू तिकडे वर्गमित्र, आम्ही सगळे शाळेच्या मैदानात जमायचं ठरवलं आमचं. आणि आम्ही सगळे मित्रमंडळी काय झालो शाळेच्या मैदानात जमलो. पण ऐकलं का, 2 गज दुरी और मास्क है जरूरी, नियम. आणि आता मी मुस्लिम बहुल भागात असल्यामुळे माझ्या मित्राला विचारलं मी सहज, म्हणजे क्या रे इरशाद तू क्या करता? कुछ नहीं महाराज, मोबाइल की कवर हवी असतात. आमच्याकडे हिंदी. मैंने मन सब तू क्या करता? अरे ते कोने करू, तुझे नहीं मालूम, आप की टपरी चला रहा हूं, टपरी चला रहा हूं, तिकडची ट्यून नाही. म्हणलं तू क्या करता? म्हणलं सर अब शाहरुख कुछ नहीं महाराज, अपना भंगार का दुकान चल रहा है. लासिक तू क्या करता? कुछ नहीं महाराज, जो मिलेगा वो काम करता. राहुल तू काय करतो? तेल चाहता खाली. राम तू काय करतो? का नाही झेरॉक्स दुकान टाकले, कोणाचं आधार कार्ड, कोणाचं पॅन कार्ड काढून देतो. मग मी रात्रभर विचार करतो, जर मला जोग महाराजांनी ज्ञानोबाने जवळ केलं नसतं केलं नसतं तर यांच्या शेजारी माझं पण एक दुकान असते. फुगेल्या फुगे केसावर अवघडे होतो अज्ञानाची अंधारा. अर्जुन, संजय म्हणतोय अर्जुनाच्या बद्दल, अहो ऐकलं का धृतराष्ट्रा, हा हे न पुसता आहे गोठी तरी देवका सोडती गाठी, मग कैसे नि आम्हा भेटी परमार्थी. होतो अज्ञानाची अंधारा, वसंतीत जन्म ओहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा तो आणले, एवढा तुम्हा आम्हा गुरु केला येणे उपकारू, म्हणून हा व्यास सहोदरू संजय यांनी जवळ केलं. म्हणून आपलं काय करत होतं महाराज, एवढ्या विक्षिप्त युगात आपण राहतोय तरी आपण हसतो का माहिती का? ज्ञानोबा तुकोबाचं वलय आपल्यावर आहे म्हणून ध्यानात. फार विक्षिप्त जीव आहे. बरं किती विक्षिप्त आहे जगाचं सोड, आपलेच अनुभव घरचे सांगा, सांगू नका मनात आणा. हे विश्व सोडलं, हे वलय सोडलं, या विचाराची चाकोरी सोडली, जगात काय चाललंय. पण अशा युगामध्ये आमच्या तोंडावर हसू आहे, आमचे जीवन समाधानी आहे, याचे एकमेव कारण आहे ज्ञानोबा तुकोबाची कृपा आहे.
मी माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो 2 मिनिटात, 2च मिनिटं घेतो, जास्त नाही. ज्येष्ठ शुद्ध दशमी एकादशी, माफ करा किती सह मला डोक्यात द्या. ज्येष्ठ शुद्ध एकादशी. माझं कीर्तन कर्नाटक मध्ये बिदरला होतं आणि दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन सकाळचा काला ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला संभाजीनगर जवळ होतं. प्रवास लांबचा होता, गाडी नव्हती. बिदरच्या लोकांनी मला हैदराबाद एअरपोर्टला नेऊन सोडलं. सकाळी 6 वाजता, किती वाजता? 6 वाजता मी विमानात बसलो आणि 7:30 वाजता ती फ्लाईट संभाजीनगरला लँड झाली. त्या गावची गाडी मला घ्यायला आली. मी गाडीत बसलो आणि कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर ते मला नाशिकला जायचं होतं. ते म्हणजे महाराज आम्ही नेऊन सोडतो. म्हणजे काय आवश्यकता नाही. माझ्याकडून एक शिकवलं, आपल्याला जेव्हा शक्यच नसतं तेव्हाच लोकांना त्रास द्यायचा, नाही तर कोणाला त्रास नाही द्यायचा. मी 80% कधीच कीर्तनाला गेलो मला घ्यायला इथं या, मला सोडायला इथं या, 80% म्हणत नाही. जिथं पर्यायच नसतो तेव्हा मात्र कधी कधी जवळच्या मंडळीला काय द्यावा लागतो? त्रास द्यावा लागतो. नाहीतर आम्ही सहसा काय करत नाही, त्रास देत नाही. त्यामुळे काही नका, फक्त मला व्हायचा पोस्ट स्टँडला सोडा, मी एसटी धरून जातो. हे पण मी तिकडे चाललो, चला. तर जो सोडायला आला त्याला लग्नाला जायची घाई होती, तो निघून गेला. मी स्टँडवर उभा होतो. लग्न सरायचे दिवस, त्यात लाडक्या बहिणी, आपलं माफ करा, प्रत्येक एसटी म्हणजे भरून आलेली करंजीची. हे काय 3 गाड्या सोडल्या, आता करावं काय, प्रवास होणं गरजेचं आहे. आणि 4थी जेव्हा संभाजीनगर नाशिक एसटी आली, फुल भरलेली होती, पण मी घुसलो हे नवल नाही, मी घुसलो हे नवल. ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद बघतो. मी एसटी मध्ये बसायला तर सोडा, उभा राहायला सुद्धा काय नव्हती. आणि त्या दिवशी माझा फार मोठा भ्रमाचा भोपळा फुटला. मला वाटायचं युट्यूबला 1000 कीर्तन आहेत, जिथपर्यंत भारतात मराठी भाषिक आहेत तिथपर्यंत माझे कीर्तन आहेत, अख्खा महाराष्ट्र मला ओळखतो. त्या भ्रमात मी होतो. त्या दिवशी भ्रमाचा भोपळा फुटला का एसटीत कोणी ओळखतो. आणि सिद्धांत सापडला मला त्या दिवशी, ज्याला कोणाला आपल्या गुण, प्रतिष्ठा, पैशाचा अहंकार आहे ना, त्याने कधीतरी आपल्या वलयाच्या बाहेर जाऊन यावं, मग कधी या जगात आपली लायकी काय. हिंदी म्हण आहे, आपले गली में तो कुत्ता भी वलयाच्या बाहेर गेलं तर आपलं काय. पुढचा घटनाक्रम यथा सांग सांगतो मी, काही खोटं नाही. याच्यात उभा राहायला सुद्धा जागा नाही. एका बाईच्या 2 पिशव्या, त्या पिशव्या वर ठेवू का? तिने महाराज एकाच पिशवीला हात लावा, हिला हात लावू नका का? पण त्याच्यात बोंबील आहे. माझी 25 हसायला थोडं सुद्धा काय वाटत. ज्यांनी जो तो प्रवास केला त्यांना लक्षात येईल की बाया दोघी आंधरसूरला उतरली ती बाई. हो. आणि मग मी माझ्या मनाला विचार करत होतो, अरे उमेद दशरथे नेमकं तू कोण? सकाळी 6 ते 7:30. सर तुम्हाला काय पाहिजे? सर बघू तुमच्या बोर्डिंग पास सीट मध्ये मी दाखवते. सर ही बॅग वर ठेवू. एवढ्या फॅसिलिटी होत्या सकाळी फ्लाईट मध्ये 7 ते 7:30 आणि दुपारी 3 ते 7 उभा राहायला जात. जीवन आपल्याला दाखवतो का सुखाचे दिवस, दुःखाचे दिवस, पण याच्यात जो समतोलपणा आहे, ज्याला राखता येतो ना, त्यानं ज्ञानोबा तुकोबाच्या विचाराचं पायी म्हणून घ्यायचं स्वतः. याच्यातला समतोलपणा, सुख दुःख समान, सगळं जीवनाचा कृपा म्हणायचं का जगायचं आपण? कधी जगायचं? कधी जगायचं? अशी संधी आली आणि मग मी त्या दिवशी विचार केला. सकाळी मला जो सन्मान मिळाला तो उमेद दशरथेचा नव्हता. उमेद दशरथीने जे 8,000 रुपये भरले ना त्याचा सन्मान होता. विमानात उमेद दशरथीला किंमत आहे का? त्याने तिकीट काढले म्हणून किंमत आहे. आणि एसटी मध्ये जो अपमान झाला
तो मी दशरथेचा नाही झाला, सहप्रवासाचा झाला. मी स्वतःला महाराज समजतोय, पण ते मला महाराज समजायला तयार नाही, ते मला सहप्रवासी समजताय. त्यांचं काय चुकतं? आमचा अहंकार आम्हाला नाही. माझा एक मित्र तो जे आणि त्याची बायकोची भांडण होतात. ज्याची बायको भांडत नसेल असा जर तुमचा अंदाज असेल, साफ चुकीचा आहे. मला एकदा व्हॉट्सअपवर एक फोटो आला होता. वाघिंदार काय पुढत होती, 1,500 महिन्याला भेटतात म्हणून. वाघिंदार काय पुढत होती, वाघ भामट्यासारखा बसला होता. भामट्यासारखा म्हणजे कसा, तुम्ही घरी गेल्यावर बसतात तसा. वाघीण काय करत होती, आणि खाली वाघ गेली मोड होत त्या फोटोच्या. अरे फेर मारतो क्या हुआ, आखिर बीबी तो बीबी होती. त्याची बायको, त्याची भांडण, आणि ते मिटवायचं काम माझ्याकडे. तुम्हाला हलक्यात देतो. जग सगळ्यांची भांडणं मिटवतो, आम्ही जजाची भांडणं. त्याची सगळी चर्चा ऐकली मी, आणि मला उत्तर सापडलं. आणि त्याला मग चल बाहेर जरा फिरायला माझ्यासोबत. त्याला घेऊन आलो. ऐका बरं, लय गोड आहे. आणि त्याला एकच वाक्य सांगितलं, तुझी भांडणं एका दिवसात मिटतील. काय करावं लागेल महाराज? काय नाही, जजाला कोर्टात ठेवायचं आणि घरात नवरा होऊन यायचं, भांडणच मिटून जाते. कारण त्याला असं वाटायचं मी कोर्टात गेल्यावर कलेक्टर सुद्धा उभा राहतो. प्रोटोकॉल आहे ना, कलेक्टर नाही, मुख्यमंत्री जरी आला आणि जज जर आला गोविंद साहेब, तर प्रोटोकॉल काय, तर मुख्यमंत्र्यांनी काय करायचं, जज साठी उभं राहायचं. म्हणजे मी कोर्टात गेलो तर जज, मुख्यमंत्री, आपलं कलेक्टर, मुख्यमंत्री माझ्या पुढे उभा राहतात, तर ही पाणी देत नाही. सत्याला गेलो एवढी माझी, आपलं जाऊ द्या, तो विषय म्हणून हा जो समतोलपणा ना विमानातला आणि एसटीतला, इथे मी हे नाही समजलं. माझ्या एका कीर्तनकार समजण्याला अपमान आहे. सहप्रवासी सहप्रवाशासोबत असंच वागत असतात, हे समजून घ्यायचं. पण ही कुवत येते कशामुळे? केवळ यांच्या विचारामुळे. कोणी मारी, वंदे कोणी पूजा करी, माझं हे नाही, माझं तेही नाही, वेगळा दोही पासूनी निंदे ते नेकी, स्तुती ते नशलागी, है ना. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंड सुता, दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंड सुता, तैसा सुखाने दुःखा मध्यस्थो जो. म्हणून यांनी जवळ केल्याशिवाय काय होत, यांनी जवळ करावं लागतं. करतात बरं. मला केलं तुम्ही संते, तुम्ही कृपा केली. कशी केली? गंगेत चाली ओघाची. लयच गोड आहे. चाल शब्दाचा अर्थ पद्धती. गंगा जशी ओघावर कृपा करते, गंगेची ओघावर कृपा करण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीने. आता गंगेची कृपा करण्याची काय पद्धती आहे? ज्ञानेश्वरीतल्या 3 पद्धती उचलू, तेवढ्या समजावून सांगून बाकीच्या अभंगाचा सरळ विचार सांगून सेवेला पूर्णविराम देऊ. गंगेची कृपा करण्याच्या 3 पद्धती ज्ञानेश्वरीतल्या. पहिली पद्धत सगळ्यांना माहित असणारी, फेडीत पाप ताप, ओखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. है ना. गंगा कशी कृपा करते? गंगा वाहत राहते, पाप ताप फेडत राहते, तिरीच्या पादपांना पुष्ट करत जाते. पण ऐकलं का, सगळ्या उपकार करत असताना मला समुद्राकडे जायचे हे नाही विसरत. समुद्रात जाय आप गंगेचे जैसे, ती समुद्राकडे जातेच. जाता जाता यांचा उपकार करते. जैसा गंगेशी उदती निरंतर. ज्ञानोबाला दृष्टांत दिला, गंगेशी उदती निरंतर. गंगा खाट. आता गोदामाईचं आपण काय करू, उदाहरण करू. आपली गोदामाई, म्हणजे मला गोदामाई म्हणायला आवडतं. गोदावरी नाव आहे, गोवध हरी, तिचा विभक्ती आपला म्हणजे तिचा विग्रह आहे. गोवध हरी, गायच्या वधाचं जे पाप आहे त्याचं हरण करणारी गोवध हरी. तिला म्हणतात गोदावरी. गौतमामुळे आले मग तिचे एक नाव काय, गौतमी. पण मला गोदामाई म्हणायला आवडतं. कुठून निघाली? ब्रह्मगिरीहून निघाली.
गौतमाने कुशामध्ये आवृत्त केली, थांबली का? पुढे आम्ही गंगापूर धरण बांधून थांबवलं, थांबली का? नाही. रामकुंडात थांबली का? लक्ष्मण कुंडात थांबली का? भरली कुंड. पुढे नागूर मध्ये मंचूर मध्ये थांबली का? नाही. पुढे जायकवाडी मध्ये गेली, थांबली का? नाही. पुढे विष्णुपुरी मध्ये गेली, थांबली का? नाही. ती जी ब्रह्मगिरीवरून निघाली तर डायरेक्ट राजमहेंद्री हे आंध्रामध्ये असणारं गाव जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन भेटली. विसरली नाही ध्येयाकडे जाण्याचं. तशी तुम्ही कृपा केली. याचा अर्थ काय? थोडं किचकट होईल पण लक्ष देऊ नये का? बरेच लोक परोपकार करण्याच्या नादात आपलं जीवनाचं वाटोळ होईल हे पाहतच नाही. राजा भरताने हरणावर उपकार केला. राजा भरताने काय केला? हरणावर उपकार केला. तर त्याच्या नादात आपली साधना बंद पडू लागली, ह्याच्याकडे लक्षच दिलं आणि परिणाम झाला. डोंगरेजी महाराजाचं एवढं गोड वाक्य आहे, ऐसा परोपकार किस काम का जो हमारे साधना में बिघडला. आपलं पावित्र्य अबाधित ठेवून, आपला बोध अबाधित ठेवून दुसऱ्याला जो बोध करता येतो तो खरा बोधवान. ही गंगेची जशी पद्धत आहे ना संतांनो, तशी तुमची चाली आहे. तो बरे शांती ब्रह्मपुरीकर बाबा दृष्टांत देतात, लय गोड दृष्टांत आहे. 2 दारू पिणारी माणसं दारू प्यायला पार लांब कल्याणला गेली. जाऊ द्या, कल्याणला स्पॉट इथं भेटत नाही ना ठाण्यात. कुठे गेली? फुल डाउनलोड झाली, 1 KB सुद्धा शिल्लक नाही. परत निघाली, 2 जोडी जवळ आली. एकानं शर्ट काढून टाकला, एक नवा होता एक जुना होता त्याच्यातला. एकानं शर्ट काढून टाकला, त्याने काढल्याबरोबर येतं वडील जे करी पुढे दिवा आल्यावर त्याने पॅन्टही काढून टाकली. यानं सुद्धा मार्ग दावली गेली आधी. पुढे कळवा आला, नाही मुंबरा एकानं बनेन काढून टाकली. यानं सुद्धा पुढे गेले, त्यांचा शोधित मार्ग. ठाण्यामध्ये गुरुजी मारुती बाबा सांगतात दृष्टांत, तर आंतरकांडी काढून तेणू ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढर म्हणजे दुसरं होतं त्याचं लक्ष नाही केलं, पण जराही 5 पाकडेश्वर जवळ आल्यावर त्यानं पाहिलं हे नागडे झाले. तर हे बी अंडरपेंट वरच आहे, हे नागडे झाले. तर हे तुला अक्कल रे म्हणे, आता गावात जायचे आपल्याला, माता मावली असतात, असं नागडे झालं शोधतं का म्हणजे? आता काय करू? कपडे तर काढून हा मला माझी अंडरपेंट त्यानं त्याची अंडरपेंट त्याला दिली. पुढे काय तिच्या लक्षात आले? अरे दुसऱ्याला सांगण्याच्या राहतात आपलं काय वेळ. संत तसं नाही करत. आपल्या ध्येयापासून विचलित न होता उपदेश परान्मुख लोकांना उपदेश सन्मुख करून ध्येयापर्यंत नेतात. त्या पद्धतीने आमच्यावर तुम्ही कृपा केली. गंगे चाली लोकांची, एक चाली झाली, आता दुसरी चाली गंगेची. गंगा काय करते? गंगेमध्ये ऐकताय ना, गंगेमध्ये गटार जेव्हा मिसळतं त्या गंगा तेव्हा त्या गटारांचा इंटरव्ह्यू घेते. तो कोण रे? आणि नाला. कुठून आला? वारकऱ्याच्या गलीत. हा सगळा चल ये मग. तू कोण ग? नाली. त्याच्यात ते मेल फिमेल. नाला नाही. तू कोण ग? नाही. कुठून आली? मच्छी मार्केट होतं. अगा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगे काय म्हणी तरी परदेस. अरे गावातलं किती घाण पाणी येऊ द्या, गंगा त्याला आपल्यात घेते. ही गंगेची जी चाली आहे त्या चालीनं ज्ञानोबा राहिली आम्हाला जवळ केलं. आमची जात पाहिली नाही, आमचं कुळ पाहिलं नाही, आमचा आचार पाहिला नाही, आमचा विचार पाहिला नाही, आमचा भावही पाहिला नाही. वलतिया भावे शरण जाता भेटी, 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 वलतिया
त्याचे म्हणायला लागले, आपण थोडं म्हणलं काय भलती या भावे शरण जाता फक्त एक करते पाणी कसे तुटी जन्मव्याधी न पाही आधी कुळाचा विचार गुण दोष याती न विचारी काय ही पद्धत. आता दुसरी पद्धत आहे गंगेची. वेळ मर्यादा पाहता आपण लवकर पुढे सकू इथं नाही कीर्तनात ज्ञानोबाईच्या तर तिसरी पद्धत पहा गंगेच्या पद्धत कोणती मला सांगा. गटार गंगेत मिसळलं तर किती दिवसानं गंगा रूप होतं? पंढरपूरला जाणारे वारकरी माझ्या समोर आहेत. आपण जेव्हा प्रदक्षिणा करतो आणि कबीर मठापासून एक गटार येतं पालखी त्या नगरपालिकेच्यातून काय येतं गटार येतं. ते गटार आलं ते आपण असं करतो कशाला पाहू गटार. ते गटार असं फिरून फिरून आपल्या आधी पुढले लेकराचा जाऊन थांबतो. तेच गटार आहे का नाही गटार. पण तेच जेव्हा गंगेत मिळालं लगेच सरिता ओहळ ओघा आणि गंगे मिळून झाल्या गंगा. एकतर गंगा जात पाहत नाही म्हणजे गुणदोष पाहत नाही आणि आल्यावर गंगा त्या गटाराला लगेच आपल्यासारखं करते. तवची ओहळ वाहळ जवन पवती गंगा जळ मग भोवनी ठाकती केवळ गंगा तत्व. गुण पाहत नाही दोष पाहत नाही जात पाहत नाही आपल्या जवळ करतात आणि आपल्या जवळ गेल्या बरोबर आपण सारखी करीती ते पुढं नाही चित्ती. ते प्रमाणे पंक्षेप होत्या आपण सारखी करीती नाही काळ वेळ शपथ पण गोड आहे. लगेच आपण कसं करतात ही जशी गंगेची पद्धत आहे ना गंगा चाली ओघाची तैसी संती तुम्ही कृपा केली आमच्यावर आणि आम्हाला आपल्यातून आपल्यासारखं बनवलं. एकच भाव सांगायचा पण कोणतं गटार गंगा रूप झालं जे मिसळलं ते. पाण्याची बाटली द्या बाटली द्या बाटली पाहिजे मला बाटलीच पाहिजे काय ते काय काय हा दृष्टांतासाठी दृष्टांत हे काय एकानं काय केलं माहिती का गटार बाटली त्याचं उचल लाव मला गंगेत गटार मिसळलं की लगेच काय होतं गंगा रूप होतं. बाटलीत गटार भरलं त्याचं उचल लावलं आणि 2 वर्ष गंगेत ठेवलं. असंच विचार करायला आपण आळंदीत नेऊन ठेवलंय आळंदीत करतो काय बघायला पुन्हा गेले. असं ज्यांच्या लक्षात आलं त्यांना धन्यवाद. बाकी ताण घेऊ नका. उचल काय केलं
पक्क लावलं आणि गटार कशात ठेवलं? गंगेत. किती दिवस ठेवलं? 2 वर्ष ठेवलं. आणि 2 वर्षानं काढून पाहिजे गटारच राहिलं. का राहिलं? विसरलं नाही. तसे बरेच लोक ज्ञानोबा तुकोबाच्या विचारधार रूपी गंगेत येतात पण बुचणं लावून येतात, रमतच नाही, मिसळतच नाही. मग संप्रदायात काही मजा नाही. अरे संप्रदायात लय मजा, तू बुचण काढ, तू बुचण काढ, बुचण काढून ये. असा येऊ नको कोणाला बुचणं लावून. मिसळणं म्हणजे काय? वारीत आलं पाहिजे, दिंडीत चाललं पाहिजे का कडानं चाललं पाहिजे? फिनोलेक्स आणलं, पाणी, शेत पिकली, पिवळा पोमता घालायचा बाबा. घेतली केळी टाकली पिशवीत, घेतली गुडदारी टाकली पिशवीत, घेतली शेंगदाणे टाकली पिशवीत, पाण्याच्या बाटल्या टाकल्या पिशवीत, खालच्या केळाचं शिकलं बाबा ते केळं आता ते शिकलं व्हायला लागलं त्याकडे. महाराज तुम्हाला माहिती नाही, नासा पण आपला असावं. तुम्हाला गम सांगतो, आईच्या वाटणार चालणारी मंडळी लोणंद पर्यंत पागांमध्ये पाऊस पडलं, संतोष साबणाचा वास. आणि आता तरड चालू झालं, झेंडू बॉम्ब, ऑइल आणि बोलू का धाडसानं बोलतो. बरं साहेब मी मंडळी वारकरी धाडसानं बोलतो. पाय कोणाचे दुखतात? जे भजन करत चालत नाही त्याचे. मध्ये चालतात ना, गप्तरी नादी लागली समाधी चाले न वाटे आणि गाऊन या जाता वाटे. मस्त दिंडी निघाली, रूप पाहता लोक रूप पाहता हे सुख झाले हो सुख झाले हो काय झालं मी जोडून सारी म्हणायचं खेळ पण ते आता एवढं मांडव गेले मला जड झालंय आता. त्याला गणित आहे, कोणत्या चालीनंतर कोणती चाल, कोणत्या रागानंतर कोणता राग काही म्हणायला लागलो. पण ते म्हणून माझं ऐकून माझ्यावर वजन पडलं. आता आमची पद्धत काय सांगत तुम्हाला, चाली कशा म्हणायच्या, हिच्यानंतर दुसरी जणू काय तिची बहीणच.
पडले दूर देशी मज आठवे मनशी आठवे मनशी पडले दूर देशी मज आठवे मनशी पडले दूर देशी मज आठवे पडले दूर देशी मज आठवे मनशी पडले दूर देशी आठवे मनशी पाय दुकान आमचं डोकं मात्र उठतं बाबा संगत त्याचे सदानंद गुरुजी म्हणतो. आता वेळ संपली आपली. सदानंद गुरुजी म्हणायचे आयसी दैवते केल्यानंदे नवस बहु खेळिले आयसी दैवते केल्यानंदे नवस बहु खेळिले परिते फलकट झाले शेवटी गणा येऊनी पडले त्याचे संगती गेले भरतीने देखील भीमा तिरवो परात्पर सोयरा कुंडलिक बरा दिधला थारा तेने मज गोडता हात दिधला तुझा त्याचे संगती गेले भक्तीने देखील संत कृपा महाराज हे ध्यानात ठेवा. म्हणून तुम्ही संत कृपा केली गंगेच आली ओघाची आनंद दिला उपकार केला परिणाम आता जडलो तो आता पायी होऊ काही वेगळा आता मी तुमच्या कृपेने सगुण निष्ठा एवढी निर्माण झाली देह जावो आत्मा राहो पांडुरंगी दृढ भाव हा भाव निर्माण झाला. हा ज्ञाननिष्ठा किती निर्माण झाली तत्पदम तत्परिमार्गितत्वम यस्मिन् गता आन निवर्तन्ति भूयः अशी अवस्था माझी झाली. जडलो तो आता पायी आणि आता काही केल्या मी तिथून वेगळा होणार नाही. हे कशामुळे झालं तुम्ही संत कृपा केली गंगे चाली ओघाची. संतांनो तुम्ही कृपा केल्यामुळे सांभाळिलो माये बापा नाही तर संसारात वाहत गेलो असतो. हो वाहता महापुरी रे पुत्रा काढी रे तुझ मदारस आपल्या पोराला सांगते या संसाराच्या महाप्रयत्न तर चाललेत ना सगळे एक नाही दो संसार जो बुझेसो अगला स्वार सगळे निघाले पण तुम्ही वाचवलं मला वाचवलं सांभाळिलो माये बाबा सांभाळिले 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 अनाथा केलो तापा वेगळा. 3 प्रकारच्या तापापासून तुम्ही मला वेगळं केलं. आध्यात्मिक शरीरातून निर्माण होणार आता आदिदैविक दैवानं किंवा देव कृपेने होणार आता आणि आदिभौतिक जीव इतर भूतापासून निर्माण होणार आता. हो बुद्धी उपद्रवती धरा पाणीला अथवा निष्ठेशीला तेने चित्तिता झाला आधी भौतिक बोलीला तोता शरीर उपजे रोग व्याधी हा झाला आध्यात्मिकता दैवी वृष्टी का अनावृष्टी राजकीय लुटीला झाला कष्टी आगीने पोळता नावरे संकटी आधी दैविक बोलीला तोता ऐसे त्रिवेद ताप सत्संगती आणि विवेक श्रवणी लया जाती निरोपरायचं प्रमाणे केलो ताप हा वेगळा. ज्ञानेश्वर त्या 2 ओव्या म्हणतो काय केलं तुम्ही प्रसाद केल्यामुळे तरी कवनाचे तापू पोडी कैसे नियम शोको जाडी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येशी तू. आणि दुसरी ओवी आहे का तुमची तिची बियेचे ओले तुमची तिची बियेचे ओले सासिंदरे प्रसन्नतेचे मळे आणि ती सावली देवोली डोळे श्रांत तुमच्या कृपेच्या ओलाव्यानं फुललेला हा मळा आणि त्या मळ्यामध्ये हा संसाराच्या तापाने तापलेला साध शांतपणाने लोळतोय. खरं तर तुम्ही माझ्यावर एवढं केलंय एवढा उपकार केलाय मी खूप बोललं पाहिजे पण अडचण एक आहे काय ओरसे जीव धारा ओरसे जीव धारा
मोरसिया जीवन तुम्ही केलेल्या प्रेमाच्या वर्षावर माझं जीवन एवढं तृप्त झाला आणि तू का केला मौनीची मग तू कोबा आहे तू बस कर आपण बोला विठोबा त्याच्याबद्दल बोलायला शब्द नाही तीन प्रमाण देऊ मुळात तुम्ही प्रेम केलं प्रेमाबद्दल बोलताच येत नाही अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम असं असल्यामुळे पुन्हा तुम्ही जे मला दिलं त्या अवस्थेबद्दल बोलता येत नाही निवृत्तीनाथांच्या कृपेबद्दल बोलताना अमृतानुभव ज्ञानोबा म्हटले किंबहुना निवृत्ती ठेविलो असोची ही स्थिती आणि ते केवी देव हाती वाचेची आहे निवृत्तीनाथा तुम्ही मला ज्या अवस्थेवर नेऊन ठेवलं त्या अवस्था आता वाचेत बोलता येत नाही ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही मग तो काय केला मौन्याची एक ज्ञानेश्वरीतली उभी हा तिथे वाजयावरी झळके की हा पद्म करू माता पारुके तो जीवाची परी तुके महेशेशी एवढे जी महिमेचे करणे आणि ते वाचा बडे वानुनी कवनी आता ते वाचन बोलता येत नाही म्हणून तू का ठेला मौन्याची ज्ञानेश्वर संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर भंडारदादा कराडकर माझ्या गुरुच्या चरणी विश्वमौली ज्ञानोबराच्या चरणी सेवा समर्पित करतो सेवेला पूर्णविराम देतो खरं तर आमचा हा अनुभव कायमचा आहे किती शरीर थकलेलं असू द्या किती डोकं दुखत असू द्या काही असू द्या पण ऐकलं का इथे आल्यानंतर एकच प्रमाण आठवतं दरुशनी हरिशनी काय साधकाचा दरुशनी म्हणून काय या मूर्तीमध्ये जादू कोणास ठाऊक दोन गोष्टी सांगतो उपकरणाने सौंदर्य येतं आणि उपासनेनं प्रसन्नता येते किती छान मंडप केला किती छान स्टाईल लावल्या किती सुंदर लाइटिंग लावल्या कशी तुम्ही तिथं तुम्ही थंडावा हवा खेळती ठेवली हे उपकरणाचा भाग आहे उपकरणाला सौंदर्य येतं प्रसन्नता येत नाही प्रसन्नता साधनेनेच येते या ठिकाणीची प्रसन्नता आहे ना सर्व थोर महात्म्यांनी या देवाची केलेली सेवा आणि ज्ञानोबाला बला ताळंदी सोडून ठाण्याला आणायला लावलं तुम्ही आणि म्हणून या मूर्तीकडे पाहिलं एरवी तुम्हाला सांगतो ते मांडरे बुवा मला फोटो पाठवत राहतात अजून फोटो पाठवत राहतात आम्हाला मांडरे बुवा आणि मग ते फोटो आले की आम्हाला ते पाहिलं की वेगळी ऊर्जा मिळते म्हणजे एक सांगू का इथं कीर्तन म्हणजे रिचार्ज आहे प्रसन्नतेचा म्हणून त्या ज्ञानोबराच्या कृपेने जे काय बोलता आलं त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि वेळ मर्यादा लक्षात ठेवून सेवेला पूर्णविराम देतो एकदा तुकोबाराचं भजन करू सेवा समाप्त तुकाराम तुकाराम Thank you.
रामकृष्ण हरी. अतिशय उत्साहामध्ये आपला जो महोत्सव साजरा होतोय त्या आपण उत्तरार्धामध्ये आलेलो आहोत आणि आजच्या दिवसाची कीर्तन सेवा होती हरिभक्तपरायण उमेश महाराज दशरथे अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे. महाराज आमचं मनही तृप्त झालं आणि आमचे कानही तृप्त झाले. मला आठवते मागच्या वेळेला अनेक रागदारी महाराजांनी आळवली होती, तशीच एक राग मला आज आम्हाला ऐकायला मिळाली आणि ऐरभैरवीने अक्षरशः डोळे पाणावले आमचे. जास्त न बोलता सर्व उपस्थित भाविकांच्या आणि मंडळाच्या वतीने मी